नमस्कार मित्रांनो, कंबळी पुढील भागामध्ये ऋषिवंत कंबळी प्रॅक्टिस चांगली व्हायला हवी या. कंबळी म्हणते, होय सर, तुम्ही बघाच, आम्ही 100 नाही तर 200% देणार. साहेबा म्हणतो, मग काय बाबा, पार्टी. यामध्ये राधिका पण चेष्टा करत असते. आता सगळ्यांची मस्त गंमत जम्मत चालू असते. आता साहेबा राधिकाला खुणवतो आणि दोघंही बाहेर जातात. ऋषिवंत कंबळी, खरंच काही प्रॉब्लेम नाही ना? कंबळी म्हणते, नाही हो सर, काहीच प्रॉब्लेम नाही. इकडे अनिकाची मात्र खूप तगमग चालू असते आणि ती म्हणते, ही कंबळी टंबळी जरा जास्तच हुशारकी करते. माझी आधी पोचली ग्राउंडवर, पण तिला म्हणावं उद्या बघच. त्यात अनिकाच्या मैत्रिणी तिला भडकून देत असतात. कामिनी अन्नपूर्णा आणि राजनचं बोलणं ऐकते. अन्नपूर्णा म्हणते, राजन, परत तू त्या गावात जा आणि माझ्या नातीला आणि गौरीला शोध. मला खात्री आहे ते तिथेच असणार. राजन म्हणतो, हो आई, मी पुन्हा सिद्धटेकला जातो. कामिनी सगळं चुरून ऐकत असते आणि तिच्या पायाखालची जमीनच सरकते. ती मनात म्हणते, ही गौरी आणि तिची मुलगी जिवंत आहे. एवढा प्रयत्न केला यांना मारायचा, पण ह्या काय मेल्या नाही, पण आता मरतील. डोक्यावरून हात फिरवत म्हणते, कामिनीचा डाव आणि वर्मावर घाव. रागिने बेडरूममध्ये असते. कामिनी जाते आणि म्हणते, छान छान, तू अशीच आराम कर, मस्त मजा मार. नंतर काय, तुला रस्त्यावर यायचंच आहे. रागिनी म्हणते, प्लीज आई, असं काय बोलते, नीट सांग. कामिनी म्हणते, तुझा तो नवरा आहे ना राजन, तुझी ती सवत आणि सावत्र मोठी मुलगी यांच्या शोधावर गेलेला आहे. आणि समजा जर का त्या दोघी त्याला सापडल्या तर ही सगळी प्रॉपर्टी आहे ना तुझ्या मोठ्या मुलीच्या नावावर होणार, कळलं? आणि एवढंच कमी की काय, ती गौरी ह्या सगळ्या साम्राज्याची राणी होऊन बसणार. रागिनी म्हणते, आई, आता काय करायचं? राजन आता सिद्धटेकला निघतो. अन्नपूर्णाला मात्र खूप आशा लागते. ती राजन, आता तू येशील ना ते गौरी आणि माझ्या मोठ्या नातीला घेऊन? राजन म्हणतो, हो आई, मी प्रयत्न करतो. गौरी अंगण झाडत असते. तेवढ्या तिचं लक्ष जातं तर राजन येत असतो. आणि विशेष म्हणजे राजनही बघतो आणि गौरी पण. पहाटे प्रॅक्टिससाठी निंगी, कंबळी आणि त्यांची टीम पोहोचते. पण त्या बघतात तर काय, अनिका आणि तिच्या मुली ग्राउंडवर प्रॅक्टिस करत असतात. निंगी म्हणते, आता ग, ह्या सगळ्या टिटव्या आपल्या आधी कशा आल्या? कंबळी म्हणते, तेच ना निंगे, काही कळनासं झालं आहे. निंगी म्हणते, कंबळे, पण मला कळतं आहे, ही आणि ना मुद्दाम करते. आपण पाटे प्रॅक्टिसला यायचो म्हणून ती आली आहे. हिच्याकडे ना मी आता बघतेच. कंबळी म्हणते, निंगे, जाऊ दे ग. निंगे म्हणते, कंबळे, हे तुझं नेहमीचंच आहे, जाऊ दे जाऊ दे म्हणून ती माकडीन आपल्या डोक्यावर बसली आहे. पण अनिकाचं लक्ष प्रॅक्टिसपेक्षा निंगी आणि कंबळी कधी येतात याच्याकडेच जास्त असतं. ती दोघींना बघते आणि पळतच जाते आणि म्हणते, अहो, हे गावछाप, तुला प्रॅक्टिससाठी ग्राउंड हवं होतं? सो सॅड, नेक्स्ट टाईम या. ठीक आहे, बाय, निघ निघ. आता निंगी आणि कंबळीला खूप राग येतो. अनिका जाते आणि पुन्हा प्रॅक्टिस करायला लागते. कंबळीची टीम म्हणते, कंबळी, आता काय करायचं? कंबळी म्हणते, चला, माझ्याकडे एक उपाय आहे. आता कंबळी काय करणार हे बघण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.